युवा भारुडकार अतुल हातेकार ऐक हा फुगीर पान दावू नको मला शान पान बर बर कानाचं पडद खोल ऐक माझं गाणं हा तुम्ही फक्त फाउंडेशन हलवू नका ह्याचा डिपॉझिट जप्त करतो अतुल बोल. फुगीर पान दावू नको मला शान पान कानाचं पडद खोल ऐक माझं गाणं असा गर्वान वागू नको रे पोरा माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको रे अतुल माझ्या नादाला लागू गर्वान वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको फुगीर पान दावू नको मला शान पान कानाचं पडद खोल ऐक माझं गाणं असा गर्वान वागू नको रे पोरा माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको रे अतुल माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको काय म्हणतो गर्वान वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको ए संदीप ऐक बोल. आरती उनी ताव मिशाला मिशाला आरती उनी ताव मिशाला 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 गर्व करतोच कशाला ए अरे पोरा अरे चोरा ए या बिबळ्याला तू खवळलं कशाला अरे चोरा या बिबळ्याला तू खवळलं कशाला अरे पोरा वाघाला तू खवळलंय कशाला अरे पोरा वाघाला तू खवळलंय कशाला अरे देऊनी ताव मिशाला मिशाला अरे देऊनी ताव मिशाला 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 गर्व करतोच कशाला अरे चोरा ए अरे पोरा ए या बिबळ्याला तू खवळलं कशाला अरे चोरा या बिबळ्याला तू खवळलं कशाला अरे पोरा वाघाला तू खवळलंय कशाला अरे पोरा वाघाला तू खवळलंय कशाला काल अतुल गाण पडला लय खुश होता लय आनंदात होता मी विचारला अतुल एवढा खुश काय आहे एवढा आनंदी काय आहे अतुल म्हणला शेजाऱ्याला 1 कोटीची लॉटरी लागली वा म्हणला अतुलची नीती चांगली आहे पण मी म्हणला अतुलला मग तू एवढा का खुश आहे ही म्हणला लॉटरी लागल्या खरं आहे पण त्याला त्याचं तिकीट सापडना झाले काय बोलतील का संदीप काय सांगायचं दादा तुम्हाला ह्याच्या पोटात दुखायला लागलं ह्याच्या लई पोटात दुखायला लागलं ही डॉक्टर कडे गेला डॉक्टरने चेक केलं याला डॉक्टरने ह्याला विचारलं संदीप कधीपासून तुझ्या पोटात दुखते डॉक्टरने विचारलं कधीपासून तुझ्या पोटात दुखते ही डॉक्टरला म्हणते डॉक्टर शेजाऱ्याने 4 चाकी गाडी घेतल्यापासून माझ्या पोटात दुखायला लागले ही अवस्था का झाली तर आपण नीतीने वागायचं बंद केलं आपण नीतिमत्तेनं राहत नाही मग एकनाथ महाराजांनी गाथ्यामध्ये एक नीती नावाचा भारूड लिहून ठेवलाय आणि त्या नीती नावाच्या भारूडातून एकनाथ महाराज या समाजाला कसं जगावं कसं वागावं कोणत्या नीतीनं वागावं हे शिकवतात एकनाथ महाराज म्हणतात ऐका नीती सांगतो मी एक वा दास सभेचा सेवक मन टाळू नका कोणी एक दादा कोणी एक सांडावरून जाऊ नये लाच कुणाची खाऊ नये आणि चोहट्यात राहू नये दादा कोणी एक अरे आखरीत कुणाचं घेऊ नये इमान आपलं सोडू नये बेईमान होऊ नये दादा कोणी
एकनाथ महाराज म्हणतात सज्जनाशी विटू नये, निच्या सवे कधी बाटू नये, आणि तस्कराशी विचारू नये, दादा कोणी एक. अरे भक्ती मार्ग खंडू नये, कुबाड्याशी कधी तंडू नये, मूर्खा संगे भांडू नये, दादा कोणी एक. संपत्ती आली या माजू नये, अरे पैसा प्रॉपर्टी इस्टेट आल्यावर कधीच माज येऊ देऊ नका, पैशाची घमेंड कधीच येऊ देऊ नका, कारण 100 पोरांचा बाप आणि अख्ख्या भारताचा सम्राट बादशाह राजा असलेला धृतराष्ट्र कुत्र्यासारखा अरण्यात जळून मेला, आणि ज्यांनी अखंड आयुष्यभर त्या भगवंताचं चिंतन केलं त्या माझ्या तुकोबारांना न्यायला जगाचा बाप परमेश्वर आला. म्हणून पैसा आल्यावर माजू नका. पण तात्या आमच्या पोटात 2-2 ग्रॅमच्या 2 जांगत्या, ती पण पेंटेक्सच्या. शेजारच्या लग्नात जाताना पंक्तीला ऑर्डरी सोडताय, भातवाड शिरावाड, भातवाड शिरावाड, भातवाड शिरावाड, भातवाड शिरावाड. रावणाची लंका टिकली नाही, तुझी टपरी कधी टिकल? म्हणून पैशाचा माज करू नका. म्हणून म्हणावं वाटतं तुझ बंगला गाडी सोनं, वा सांग विचारते का कोण. संदीप महाराज माणसाला या संपत्तीचा गर्व व्हायला लागला, पैसा प्रॉपर्टीचा गर्व व्हायला लागला, म्हणून इथं सांगावंसं वाटतं काय, तुझा बंगला गाडी सोनं, सांग विचारते का कोण. अरे नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर, अरे नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर, मग माती मोल करल देव मनात आल्यावर, मग माती मोल करल देव मनात आल्यावर, माती मोल करल देव मनात आल्यावर, माती मोल करल देव मनात आल्यावर. तुझं बंगला गाडी सोन, सांग विचारतय का कोण. तुझं बंगला गाडी सोन, सांग विचारतय का कोण. नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर, नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर, मग माती मोल करल देव मनात आल्यावर, मग माती मोल करल देव मनात आल्यावर. माती मोल करल देव मनात आल्यावर, माती मोल करल देव मनात आल्यावर. म्हणून इथं एकनाथ महाराज उपदेश करतात, अरे संपत्ती आली या माजू नये, अभिमानानं फुगू नये. अरे अभिमाने नाडीला तुका म्हणे वाया गेला, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. अथांग पसरलेल्या समुद्रानं, अथांग पसरलेल्या समुद्रानं लहानशा झऱ्याला हिनवलं, विचारलं, ए झऱ्या तुला माझ्यासारखं बलाढ्य अथांग मोठं होऊ वाटत नाही का? झऱ्यानं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. झरा म्हणाला, ए समुद्रा तुझ्यासारखं मोठं होऊन खरट होण्यापेक्षा माझ्यासारखं लहान बनून गोड राहिलेलं केव्हाही चांगलं. त्या झऱ्याचा आदर्श समाजानं घेणं काळाची गरज आहे. इथं एकनाथ महाराज नीती शिकवतात, अरे संपत्ती आली या माजू नये, अभिमानानं फुगू नये, आणि सभा दे कोणी लाजू नये, दादा कोणी एक. मग असत्यवाद करू नये, खोट्या माणसांचा संग धरू नये, फसव्यासी मैत्री करू नये, दादा कोणी एक. एकनाथ महाराजांनी या समाजाला नीती शिकवली. नाथ बाबा पुढे सांगतात, सद्गुरु सेवा सोडू नये, कुळ धर्माशी मोडू नये, आणि पाप द्रव्य जोडू नये. पाप द्रव्य म्हणजे पाप करून मिळवलेली संपत्ती कधी कामाची नाही. नाथ बाबा म्हणतात, सद्गुरु सेवा सोडू नये, कुळ धर्माशी मोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, दादा कोणी एक. जन्माली स्वभावे
काहीतरी जीवनाचे सार्थक करावे ऐसे मनी विचारावे दादा कोणी एक. म्हणून एका जनार्दनी भावे संतांच्या पायावरील लीन व्हावे आणि या मुखामध्ये हरीचे नाव उच्चारावे. नाथ बाबा म्हणतात या मुखानं हरीचं नाव घ्या. का म्हणतात? का म्हणतात? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. किंवा सकळांशे ते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार फक्त हरीच्या नामे. या कलियुगाचा उद्धार करायची ताकद आता कशात राहिली तर ती फक्त हरीच्या नावामध्ये आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात एक जनार्दनी भावे, एक जनार्दनी भावे संतांच्या पायावरील लीन व्हावे या मुखामध्ये हरीचे नाव उच्चारावे. वा महाराज. दादा कोणी एक. म्हणून काय सांगायचंय मानसा आता तरी मानसात ये. मानसा आता तरी मानसात ये. माणसा आता तरी मनसात ये. माणसा आता तरी मनसात ये. मानसा आता तरी मानसात ये. मानसा आता तरी मानसात ये. माणसा आता तरी मनसात ये.